नमस्कार, मी डॉक्टर रागिणी मंडलिक नागपूर येथे गेल्या 25 वर्षापासून सुयश नर्सिंग होम येथे प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण स्त्रियांच्या विविध आजारांविषयी बोलायचं आहे। मला आपल्याशी चर्चा करायची आहे। स्त्रियांना अनेक प्रकारचे आजार असतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आजार जास्त प्रमाणात उशिरा कळतात आणि मग तो त्रास त्यांना असह्य होतो आणि बऱ्याच ताणतणावामधनं जावं लागतं। सुरुवात आपण करूया मेनोपॉज। वयाच्या 45व्या वर्षीपासून ती स्त्री पेरीमेनोपॉझल म्हणजे रजोनिवृत्ती ज्याला मेनोपॉज म्हणतात त्याच्या आधीच्या काळामध्ये तिची एंट्री होते। त्याच्यामध्ये तिची चिडचिड होणं, गरम वाटणं, अचानक थंडी वाटणं, वजन वाढणं, नर्वसनेस येणं, एकटेपणा वाटणं अशा अनेक भावना तिच्या मनामध्ये जागृत होतात आणि त्याच्याने ती त्रस्त असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान तिला समजून घेणारं आणि समजून सांगणारं कोणी नसतं आणि तिला हे सांगितलं जात नाही की हा पण एक मानसिक आजार आहे, ज्याला आपण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर बरोबर औषधोपचारांनी ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जो मानसिक ताणतणावाखालनं व्यक्ती जात असते त्यातनं ती बाहेर येऊ शकते। तर तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल तर लक्षात ठेवा की जर तुमची रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज यायचा असेल तर त्याच्या संबंधित कोणताही त्रास तुम्हाला होत असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरशी संपर्क करायचा, त्यांच्याशी विचारविनिमय करायचा आणि औषधोपचार घ्यायचे। त्यासोबत कॅल्शियम घेण्याची गरज असते, मल्टीविटॅमिन घ्यायची गरज असते। B12 डेफिशियन्सी जे प्युअरली व्हेजिटेरियन फूड खाणारे स्त्रिया असतात त्यांना B12 डेफिशियन्सी या दरम्यान जास्त प्रमाणात जाणवते, थकवा जाणवतो। अशा वेळेला सगळ्या टेस्ट करून घ्याव्या आणि ह्या सगळ्यासोबत आपण इयरली एक चेकअप जो करायचा असतो त्याच्यामध्ये मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी, पॅप स्मिअर, गरज पडली तर हिस्ट्रोस्कोपी आणि रेग्युलर डॉक्टरकडे जाऊन आपला चेकअप करून घेणं। इवन ब्लड टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल म्हणजे लिपिड प्रोफाईल, त्याच्यानंतर थायरॉईड प्रोफाईल, त्याच्यानंतर शुगर, आधी जरी तुम्हाला डायबिटीस नसला तरी ह्या वयामध्ये हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे होऊ शकतं। शुगर बघायची ब्लडमध्ये, त्याच्यानंतर किडनीच्या फंक्शन टेस्ट बघायच्या। हायपरटेन्शनमुळे आपल्या शरीरात सगळ्यात पहिला परिणाम जो होतो तो किडनीवर होतो। त्याच्यानंतर मी तर सांगेन की हार्टच्या तपासण्या जसं 2D इको, ECG हे सुद्धा वर्षातनं एकदा करून घ्यावं। आता बरेचदा असं होतं की लक्षात नाही राहत, तर आपला वाढदिवस ज्या महिन्यात येतो त्या तारखेला त्या महिन्यात एक तारीख ठरवायची आणि दरवर्षी करायचं। म्हणजे आपल्याला एखादा दुर्धर आजार जर झाला तर एवढं माहिती असतं की मागच्या वर्षी या दरम्यान चेकअप केलं तर आपल्याला काही नव्हतं, ह्याचा अर्थ हा आजार गेल्या काही महिन्यांमध्ये झालेला आहे ह्याची आपल्याला खात्री होते। आता मॅमोसोनोग्राफी का करायची किंवा मॅमोग्राफी का करायची? ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कर्करोग, आजकाल स्तनाचा कर्करोग इतक्या प्रमाणात वाढत चाललेला आहे की त्याच्यासाठी फॅमिली हिस्ट्री असण्याची गरज नाही। त्याला अनेक कारणं आहेत। सगळ्यात पहिले तर पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड जे फळांवर भाज्यांवर फवारले जातात। दुसरं म्हणजे गरम पेय प्लास्टिकच्या कपामध्ये किंवा ग्लासमध्ये पिणं, डिस्पोजेबलचा अति प्रमाणात वापर होणं आणि कॉस्मेटॉलॉजीचा अति प्रमाणात वापर होणं हे अनेक कारणं आहेत। त्याच्याशिवाय ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी फॅमिली हिस्ट्री तर मॅन्डेटरी आहे। त्याच्यानंतर जर एकही मूल तुम्हाला झालं नसेल तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात जास्त असते। त्याच्यामुळे तुम्ही वयाच्या आधी आम्ही म्हणायचो 40 वर्षापासून, पण आता मी म्हणते वयाच्या 30 वर्षापासून तुम्ही दरवर्षी मॅमोसोनोग्राफी हे स्क्रीनिंग आहे, सोनोग्राफीच्या प्रोबनी केलं जातं। मॅमोग्राफी 3 वर्षातनं एकदा करायची, जी आपण एक्सरेच्या मशीनमधनं केली जाते। ती दरवर्षी ह्याच्यासाठी नाही करत
कारण त्याचे क्ष किरण आपल्यासाठी हानिकारक राहू शकतात. त्याच्यामुळे हे सगळं करत राहायचं. आणि त्यासोबत रोज आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं असतं. बाथरूममध्ये अंघोळीच्या आधी आरशासमोर उभं राहायचं. आपल्या हाताचा हा जो पसरट भाग आहे तो आपल्या स्तनांवरती चारी क्वाड्रंटमध्ये फिरवायचा आणि अशा हाताखाली जर एखादी गाठ लागली तर त्याचा अर्थ डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. हे झालं स्तनाचा कर्करोग. दुसरा पॅप्समियर आपण का करतो तर गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग, ज्याला आम्ही सर्वायकल कॅन्सर म्हणतो. सर्वायकल कॅन्सर कोणाला होऊ शकतो? सर्वायकल कॅन्सर युजली स्त्रियांना जेव्हा त्या सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात तेव्हा होण्याची शक्यता असते. आधीच्या काळात आम्ही ते 30 वर्षानंतर स्क्रीनिंग सांगायचो, पण आता मुलं मुली अर्ली एजमध्ये सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात. त्याच्यामुळे त्यांना ते होऊ नका सांगण्यापेक्षा त्याच्यात त्यांनी केअर कशी घ्यावी, एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना ट्रान्समिट न करावं आणि त्याच्यापासून ॲडिशनल प्रोटेक्शन त्यांना द्यायचं असेल तर आपण त्यांना HPV जो व्हायरस आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याच्यामुळे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो, त्याचं वॅक्सिन जे आलेलं आहे बाजारात अनेक नावांनी आहे. गार्डासिल आहे, सर्वावॅक आहे. त्या दोन्ही कुठल्याही नावाचं वॅक्सिन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने तुम्हाला 100% जरी नाही तरी 95% कॅन्सर होण्यापासून ते वॅक्सिन वाचवू शकतं. त्याची किंमत फार जास्त नाही आहे. आपण स्वतःवरती जो खर्च करतो त्याच्यात आपण 2-5 हजार रुपये ह्याच्यावरती नक्कीच खर्च करू शकतो. त्या वॅक्सिननी ॲडिशनल प्रोटेक्शन मिळतं.